जय हिंद, जय धारेश्वर, जय महाराष्ट्र, जय मराठी. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून आपल्याशी संवाद साधावा असं वाटतं. वास्तविक पाहता जसं बाल मजुरीचा कायदा आहे, पण लहान मुलंच काम करतात. आमच्या मराठी शाळेमधून खेड्यापाड्यात मुलंच कामं करतात. तीच परिस्थिती आपली आहे. मराठीचा गौरव म्हणतो आपण, परंतु पूर्वी दूरदर्शन मराठी होतं. काही दिवस त्याला महाराष्ट्र म्हणून नाव मिळालं आणि आता 4-5 राज्याची एक डोंगर रांग, तिचं सह्याद्री असं नाव आपल्या मराठी दूरदर्शनला देण्यात आलं. आपणच आपली मराठी बाजूला टाकतो आहे. आपणच आपल्या मराठीकडे दुर्लक्ष करतो आहे. M2, G2 असे कित्येक नावं आहेत, की ज्यामध्ये आपण अजून इंग्रजांचेच सुपुत्र आहोत असा आनंद वाटतो. कोणतंही भाषण असू द्या, अगदी मी सुद्धा एखादा दुसरा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आमचे पिताश्री इंग्रजीच होते, हे जणू आमच्या अंतःकरणात भिंबलेलंच आहे. सरकारी कागद असू देत, कुठल्या प्रकारचं दूरदर्शन अथवा आकाशवाणी किंवा तत्सम कोणतंही माध्यम असू दे, त्या प्रत्येक माध्यमामध्ये इंग्रजी आवश्यकच आहे, अशी आमची धारणा झालेली आहे. मराठी शाळेला मुलं मिळत नाहीत आणि इंग्रजी शाळेला परवानगी मिळत नाही, तरी सुद्धा अनुदान देऊन, पैसे घेऊन, देणग्या घेऊन, विशिष्ट पद्धतीची फी देऊन आपण इंग्रजी शाळेकडे जाताना दिसतो आहोत. जेव्हा जेव्हा आपण दूरदर्शनकडे पाहतो, तेव्हा तेव्हा त्याच्यावरती इंग्रजाळलेले किंवा इंग्लिश भाषेचा प्रभाव असलेले असे मुद्दे वाचतो, ती नामं वाचतो, त्यावेळेला मात्र खूप खूप दुःख होतं. एका बाजूला आम्ही मराठीचा गौरव म्हणतो आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आम्हीच आमच्या सर्व माध्यमातून इंग्रजीला खूप महत्त्व देतो. अगदी आम्हाला साप्ताहिक मासिक काढायचं असेल तरी सुद्धा त्याच्यात इंग्रजीत नाव असलंच पाहिजे असं बंधन आहे. आम्ही आमचे ऑडिट रिपोर्ट देत असताना कदाचित स्थळप्रत मराठीत ठेवा, पण कार्यालयामध्ये मात्र इंग्रजीतच पाठवा. कित्येक लोकांचं हस्ताक्षर किंवा सही सुद्धा इंग्रजीच असते आणि मात्र आम्ही मराठी गौरव भाषा साजरी करण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणच्या भिंतीपत्रकावर तुम्हाला येत असलेल्या वेगवेगळ्या अजून आम्हाला शिधापत्रिका म्हणणं जमत नाही, रेशन कार्ड म्हणतो. अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला इंग्रजीतच बोलाव्या वाटतात, इंग्रजीतच करतो. हिंदी राष्ट्रभाषा असून तिला आम्ही विरोध करतो, मात्र इंग्रजीचं कौतुक करतो आहोत आणि मराठी भाषेकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे. मला मराठी पाहिजे म्हणणारे नेते पुढारी यांची फुलं कुठं शिकतात? इंग्रजी शाळेत. आणि आज मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. खेड्यापाड्यामध्ये लोकसंख्येचा खूप मोठा बोऱ्या वाजलेला आहे आणि शहरामध्ये मराठी शाळा नाहीत. ज्या मराठी शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, त्या ठिकाणी धड बेंच नाहीत, स्वच्छतागृह नाही, शिक्षक वेळेवर येत नाहीत. ही परिस्थिती पाहता मराठीचा विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा त्या शब्दांबरोबरच संस्कारावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे, असं आम्हाला वाटतं. जय हिंद, जय धारेश्वर.